हरि जय हरि 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 जय जय हरि 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 जय 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 शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम, धर्मार्थ काम मोक्ष, धर्मार्थ काम मोक्ष, शिव देखता प्रत्यक्ष, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम, एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, निवारी कळी काळाचा भेव, जय हो जय वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम, यदक्षरमनाख्ययमानन्दमजमव्ययम् श्रीमन्निवृत्तिथेति ख्यातं दैवतमाश्रये, श्रीगुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, बरनव रघुबर बिमल जसो जुदायको फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहिम हरऊ कलेश विकार, पवन सुत बिनती वारंवार, पवन सुत बिनती वारंवार, महिम्न पारन्ते परम विदुषो यद्य सदृशी, स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तद्वसन्नास्त्वयि गिरः, तथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृणन्, ममापेश स्तोत्रहर निरपवाद परिकरः, सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशैल्यमल्लिकार्जुनम्, उज्जयिन्यां महाकालम् ओंकारममलेश्वरम्, परल्यां वैद्यनाथञ्च डाकिन्यां भीमशङ्करम्, सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने, वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमे तटे, हिमालये तु केदारं कृष्णेशं च शिवालये, एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः, सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी पोतडी, करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल
वरती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी प्राप्त घटिका सेवेसाठी निवडलेला अभंग अखिल कोटी विश्व ब्रह्मांड चालक भगवान परमात्मा करुणा वरुणालय उत्पत्ती स्थितीलय ज्या भगवंताच्या हातामध्ये आहे. म्या बोलविला विदू बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला प्राणी हले जो जगात ते चाळीता. किंवा वृक्षाच्या पाने हले ज्याची सत्ता राहिली अंत मग कोटे किंवा चाले. हे शरीर कोणाचे असत्य कोण बोलविते हरिवी. किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवासहा शरणम सुररूत. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गात धरले सत्ता मात्री अपुलिया. महर्षी देवाचं संस्थापन करून सगळ्या जगाची सत्ता ज्या भगवान पंढरीशी परमात्म्याच्या हातामध्ये आहे. अशा भगवान पंढरीशी परमात्म्याचे आवडते भक्त शांती ब्रह्मनाथ बाबा. शांती ब्रह्मनाथ बाबा आज या ठिकाणी भगवान शिवजीचं वर्णन करताना दिसत आहे. विठ्ठल विठ्ठल वर्णन करणारे शांती ब्रह्मनाथ महाराज आहे. आणि ज्यांचं वर्णन करत आहे ते जगाचा मालक भगवान भोले बाबा आहे. ज्यांचं वर्णन करायचं आहे ते सृष्टीचे मालक आहे. आणि जे वर्णन करत आहे ते शांती ब्रह्मनाथ महाराज आहे. विशेष महत्वाचं असं आहे नवनाथ महाराज, वर्णन ज्यांचं करायचं आहे आणि जे ज्यांना वर्णन करायचं आहे, वर्णन करण्यासाठी तेवढा अधिकार असावा लागतो. पण एक विशेष महत्वाचा शांती ब्रह्मनाथ महाराजांचा तेवढा अधिकार होता का? अधिकार होता. मी का बोलतो असं महत्वाचा विषय. किती मोठा अधिकार शांती ब्रह्मनाथ बाबांचा. 36 वर्षे देवनाथांच्या घरी राहिले तरी नाथांना कळाली नाही एवढा अधिकार होता. म्हणून पहिलवानाने पहिलवानाचं वर्णन करावं. शक्तिहीन झालेला माणूस जर पहिलवानाचं वर्णन करायला जर लागला तर ते काही शोभिवंत दिसेल काय? ज्यांचं वर्णन करायचं ते भोले बाबा आहे. जे वर्णन करत आहे शांती ब्रह्मनाथ बाबा आहे. काय वर्णन शांती ब्रह्मनाथांना या ठिकाणी करायचं आहे. थोडासा परिहार आहे. विठ्ठल विठ्ठल कीर्तनापूर्वी छोटासा परिहार देणं गरजेचं अवश्य. आज या ठिकाणी आपण किम निमित्तानं उपस्थित झालेलो आहोत. भारत देशामध्ये असा हा पर्वकाळ साजरा होणारा पर्वकाळ जो आहे तो महाशिवरात्री पर्वकाळ आहे. आणि या महाशिवरात्रीच्या पर्वकाळावर मला या ठिकाणी कीर्तन सेवा करण्याचा योग ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाला ते परमार्थ प्रेमी माझे जिवलग मित्र भगवानजी महाराज सानप यांच्या माध्यमातून या ठिकाणी मला सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. अर्थात आमचे तानाजी महाराज यांच्याही माध्यमातून सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला. आपले सर्वांचं एक आधारस्तंभ आणि गुरुवर्य साहेबराव बाबांच्या या ठिकाणी माध्यमातून मला सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. सर्व परमार्थ प्रेमी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. महाराष्ट्रातील नामवंत गायन सम्राट हरिभक्त पारायण माझा जिवलग मित्र युवराज दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. हरिभक्ती पारायण माझे जिवलग मित्र नवनाथजी महाराज गडाक या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. तानाजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व बालगोपाळ भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. माझे उद्धव महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. मृदुंगचार्य काय ना माऊली महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. इतकं सुंदर वाजवणं आहे माऊली महाराजांचं. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून स्वागत करा. इतकं सुंदर वाजवणं आणि माईक सिस्टीम खूप सुंदर आहे. मला वाटतं या ठिकाणी शूटिंगवाले दादा दीपक दादा या ठिकाणी शूटिंगच्या माध्यमातून आजचं कीर्तन आपल्याला यूट्यूबवर श्रवण करण्यासाठी मिळणार आहे. तुम्ही सर्व बुवाजी बाबाचे असणारे भक्त परिवार, बाबीर बाबांची कृपा आहे, सिद्धेश्वराची कृपा आहे. वातावरण प्रसन्न आहे आणि शिवरात्रीचा हा मोठा पर्व काळाचं औचित्य साधून तुम्ही या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. दादा एक लक्षात ठेवा, मला असं वाटलं बाबा किती दिवसापासून या परिसरामध्ये माझे भरपूर कीर्तनं झाले. इकडं सोनोशी
मला वाटतं कालचं कीर्तन नानसला माझंच होतं. दुसऱ्या जाग्यावर मला बोलवण्याची त्यांची संधी मिळाली होती, पण मी येऊ शकलो नाही प्रवास जास्त असल्यामुळं. नानस, सोनोसी, इकडं पारेगाव या भागामध्ये भरपूर कीर्तनं झाले, पण बाबांचा योगायोग घडत नव्हता. पण आज या ठिकाणी बुवाजी बाबांचा मला योगायोग घडला. मी कीर्तन तुम्हाला किती वेदांतिक सांगेपेक्षा फक्त आज कीर्तन मी करण्यासाठी उभा राहिलो नाही, फक्त बाबांचा कृपा आशीर्वाद घेण्यासाठी उभा राहिलेलो आहे. लक्ष देऊन ऐका दादांना, या ठिकाणी काय वेदांत सांगू शकणार आहे आपण? महात्म्याची कृपा झालेलं हे क्षेत्र आहे. लक्षात ठेवा, काही क्षेत्र असतात आणि काही जागा असतात. बाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी एक क्षेत्र बनलेलं आहे. मला असं वाटतं का हे क्षेत्र निमोन गावामधील बुवाजी बाबाचं, बाबीर बाबाचं, सिद्धेश्वराचं क्षेत्र नुसतं निमोन गावापुरतं मर्यादित नाही राहणार. काही दिवसानंतर तर भारत देशामध्ये बुवाजी बाबांचा प्रसार होणार आहे साहेबराव बाबांच्या माध्यमातून. एक लक्षात ठेवा दादा, मी विशेष महत्त्वाचं का बोलतोय, काही क्षेत्र असतात आणि काही जागा असतात. एक लक्षात ठेवा, आज आपण क्षेत्रावर बसलेलो आहोत. एक बोलू, वर्षभर जीवनामध्ये आपण काय केलं, काय व्रत केले, पण शिवरात्रीवर जर नाही केलं ना तर जीवनामध्ये काहीच फायदा नाही, काहीच फायदा नाही. म्हणून 17 पुराण बार बार आणि शिव महापुराण एक बार जीवनामध्ये लक्षात ठेवा. 17 पुराण वाचलंय, पण श्री शिव महापुराण माणसाने जीवनामध्ये येऊन वाचलंच नाही, काहीच वाचलं नाही. कारण आपल्या वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत जर असेल तर ते फक्त आणि फक्त भोले बाबा आहे. आणि वारकरी संप्रदायाचे पंढरपूरचे जर वारकरी जर असेल तर फक्त भोले बाबा आहे. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. अजून पुढे बोलेल, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा रंभाधिकनाचती उभ्या जोडोनी हाता त्रिशूल डमरू घेऊन आला गिरजेचा कांठ. त्रिशूल डमरू घेऊन आला गिरजेचा कांठ. हे रंभाधिकनाचती उभ्या जोडोनी हात. मस्ती आहे का नाही? तरुण पण शोभून दिसतं का नाही दादा? हे तरुण पण शोभून दिसावं दादा. युवराज दादासाठी टाळ्या वाजवून स्वागत करा. एक बोलू, साहेबराव बाबा माझा अधिकार नाही, माफी मागून बोलेल. कीर्तनकार दगड उचकला का महाराज, पण कलाकार गायन मिळणं आता कलियुगामध्ये अवघड आहे. आणि एवढे कलावंत, एवढे सुंदर कलाकार, माऊली महाराज, इतकं सुंदर वातावरण. मी तर म्हणेल माझं आज भाग्य उदयाला आलं. आजी फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साखर, पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा. मला महत्वाचं बोलायचं आहे, काही क्षेत्र असतात आणि काही जागा असतात. क्षेत्र हे बुवाजी बाबाचं आहे. एक बोलू दादांनो, या ठिकाणी गेलेला साधक रिकामे हाती कोणी जात नाही. काही ना काही जोडीमध्ये बुवाजी बाबा देत असतात. ज्याला दिलेला आहे ना तो आज शिवरात्रीच्या पर्व काळावर या जागेवर बसलेला आहे. लक्षात ठेवा दादांनो. अजून महत्वाचं बोलू, ज्या वेळेला डॉक्टरचे औषध काम करत नाही, लक्ष देऊन ऐका, महत्वाचं मला बोलायचं आहे. ज्या वेळेला डॉक्टरचं औषध काम करत नाही ना त्या वेळेला माझ्या साहेबराव बाबांची विभूती काम करत असते.
विज्ञानाचा ज्या वेळेस अंत होतो त्या वेळेला फक्त आणि फक्त या भूतलावर साधू संतांचा आशीर्वाद शिल्लक असतो. आणि तो आशीर्वाद नुसता एक पिढीचा आशीर्वाद नाही. बाबांनी फक्त मला 5 मिनिटामध्ये थोडं संभाषण आणि माहिती सांगितली. 3 पिढ्यांची परंपरा बाबांनी सांभाळलेली आहे. पहिली पिढी जर असेल तर नागोबाबाची आहे. काय चरित्र या महाराष्ट्रामध्ये घडलं दादा. संगमनेर तालुक्यामध्ये निझरणेश्वर भगवंता जवळ पांडवांनी 3 यज्ञ केले. म्हणून आपल्या भारत देशामध्ये 3 ज्योतिर्लिंग फक्त संगमनेर तालुक्यामध्ये निझरणेश्वर आहे आणि 2 नंबरचं ज्योतिर्लिंग फक्त त्र्यंबकेश्वर आहे. आणि त्या निझरणेश्वर भगवंताची सेवा नागोबाबानं केली. नागोबाबा नंतर खंडूबाबा आणि खंडूबाबा नंतर परंपरा जशी आहे तशीच सांभाळणारे सर्वांचं एक गुरुतुल्य दैवत म्हणजे साहेबराव बाबा आहे. बाबांच्या मुखातले एक शब्द मी घरामध्ये ऐकला, इतका मला आवडला. वडिलांनी घालून दिलेली परंपरा फक्त आम्हाला सांभाळायची आहे. एकच बाबांच्या मुखातला शब्द एवढा मला आवडला. बाबा काय म्हटलंय, आमच्या वडिलांनी फक्त एक शब्द सांभाळायला लावला. देवाचा मिळेलेला दान, भगवंताला मिळेलं दान, ते दान घरात कधी त्याचा उपयोग करायचा नाही. एवढं जर सांभाळलं तर तुम्हाला आयुष्यात कधी कमी पडणार नाही. माझ्या वडिलांची मिराजी देवा, माझ्या वडिलांची मिराजी देवा, शिवरात्रीच्या पर्व काळाचंच करायचं आहे. लक्ष देऊन ऐका. कधी ना ऐकलेलं सांगून जाईल. आज मी आता 1-1.5 महिन्यापूर्वी शिव महापुराण कथा केली नाशिक रोडला मुक्तिधाम जवळ. दादा साहेबराव बाबांसारखे महात्मे सहजासहजी जन्माला येत नसतात. इंदापूरला 3 कोटीचं काम चालू आहे भगवंताचं. दादा घरामध्ये बसल्यानंतर बाबांच्या मुखातला एक शब्द मी ऐकला, महाराज बंगले बांधून काही जीवनामध्ये आपण कमावणार आहे. भगवंताचा जर बंगला जर बांधला तर चंद्रसूर्य असेपर्यंत कीर्ती राहणार आहे. हीच कीर्ती आहे. महात्म्याचे शब्द सहज एक बोलू तुम्हाला. त्यांच्या बरोबर राहत असताना त्यांना सांसारिक माणूस समजूच नका. फक्त अर्धा तास त्यांची माझी संगत झाली. अरुण भाऊ, साधूचा क्षण सुद्धा वाया जात नाही. ज्याला आशीर्वाद घ्यायचा ना तानाजी भाऊ, साधूचा क्षण सुद्धा वाया जात नाही. बाबांनी बांधलेला फेटा जुनी काळचे दिवस असायचे, माझे आजोबा बांधायचे. म्हणून जुनं ते सोनं आहे दादा, जुनं ते सोनं आहे. ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी, माझ्या जगद्गुरु तुकोबरांनी 750 वर्षापूर्वी परंपरा मांडून दिलेली आहे. एथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवी. वाढवी महत्व वडिलांचे. बाबांच्या मुखातून गेलेला शब्द बुवाजी बाबा कधीच वाया जाऊन देणार नाही. कारण ती परंपरा सांभाळावी लागते दादा. एक बोलू,
जीवन फक्त निस्वार्थी बाबांचं। एका शब्दावरून अर्ध्या तासावरून मला संगतीचा एवढा एक स्पर्श झाला। सहजासहजी असे महात्मे जन्माला येतच नसतात। नागूबाबाची परंपरा आहे, खंडूबाबाची परंपरा आहे आणि तिसरी पिढी साहेबराबांची परंपरा आहे। तुम्ही याचा निष्कर्ष कधी शोधला? 3 ज्योतिर्लिंग निदर्शनेश्वराची नागूबाबांनी सेवा केली। आता लक्षात द्या, 3 ज्योतिर्लिंग आहे, निदर्शनेश्वराशी नागूबाबांनी सेवा केल्यामुळं तिसऱ्या पिढीतले जन्माला आले ते साहेबराव बाबा। हा भगवंतांना दिलेला प्रसाद आहे आणि तो प्रसाद फक्त जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती। मी माझ्या मनाचं बोलत नाही, सुभाषित टाकतो तर सुभाषित ऐका। मातेची कुश पवित्र असली, बापा चित्र असलं की असे महात्मे त्या माईच्या पोटी जन्म घेत असतात। सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता। सुशिलो मातृपुण्यानं, मातेचं पुण्य असलं की मुलं सुशील जन्माला येतात। पितृपुण्येन चतुरता, पित्याचं जर पुण्य जर असेल तर मुलं चतुर जन्माला येतात। उदार वंश पुण्येन, वंशाचं पुण्य जर असेल तर मुलं उदार जन्माला येतात। आणि आत्मपुण्येन सभाग्यता, स्वतःचं पुण्य जर असेल तर दादा भाग्यवान लेकर जन्माला येत असतात। मातेचं पुण्य असलं का भाग्यवान महात्मे जन्माला येत असतात। जगी ऐसा बाप व्हावा, तीच प्रमाणित। मला महत्वाचा विषय बोलायचा आहे। मूर्ख ही संतती जन्माला येत असते। उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता, कार्पण्य वंश दोषेन कर्मदोषात दरिद्रता। दरिद्रीवान सुद्धा संतती जन्माला येत असते। पण एक बोलू माऊली, तुम्ही सर्व बुवाजी बाबाचे उपासक आहात, मलाही बुवाजी बाबाचा आलेला अनुभव मी सांगेल। पण लक्षात ठेवा, भगवंताच्या आशीर्वादाने जी संतती जन्माला येते ना, ती महात्मा म्हणून जन्माला येत असते। संतांच्या आशीर्वादाने जी संतती जन्माला येते ती महात्मा म्हणून जन्माला येत असते। मला महत्त्वाचा विषय बोलायचा आहे। सिद्धेश्वराच्या आशीर्वादाने, निधरणेश्वराच्या आशीर्वादाने जे महात्मा पुरुष जन्माला आले आणि फक्त जगाच्या कल्याणासाठी ते देह जिजवतात, ती संतती म्हणजे साहेबराव बाबा आहे। लक्ष देऊन ऐका, मला महत्त्वाचं बोलायचं आहे। असे महात्मे जर जन्माला जर आले तर जगाचं किती कल्याण आहे। विशेष महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर गांधारीला 100 होतं, एकाचं सुद्धा नाव घेतलं जात नाही। घेतलं जातं बाबा नाव? गांधारीला 100 होते, पण कोणीही त्या पुत्रांचं नाव घेत नाही। पण सगर राजाच्या वंशामध्ये एक राजा जन्माला आला, त्या राजाचं नाव शास्त्रकारांनी घ्यावं। धन्य वंश जन्माला भगीरथ, गंगा अनुनी पूर्वज केले मुक्त। आणि पूर्वजांसाठी जगण्यासाठीच बाबांचा देह उरला आहे। मी तर म्हणेल, मी बुवाजी बाबा पाहिले नाही, बिरोबा पाहिले नाही। आज साहेबराव बाबांकडे पाहून फक्त बुवाजी बाबाचं दर्शन घ्यायचं। डिग्रजला माझं कीर्तन झालेलं आहे, बुवाजी बाबा पुणेकर। डिग्रज क्षेत्रामध्ये सुद्धा मी कीर्तन केलेलं आहे। एक कधी कधी या मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला सकाळी सकाळी असं घडतं, महाराज कितीही दुःख असू द्या, पण बुवाजी बाबांचा दरवाजा ज्यावेळेला द्वारावरून ज्यावेळेला आपण प्रवेश करतो ना, तर शक्तिपात घेऊन आपण महाराज द्वार सोडत असतो।
हा साधूचा मिळालेला आशीर्वाद आहे. आणि या जागेवर येण्यासाठी अनंत जन्माचं सुकृत असावं लागतं. अनेकांचे स्वप्न असतील बाबांचं दर्शन घेण्यासाठी मी जाईल, पण कपाळ भाग्यवान असावं लागतं. जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता. उसी तरह इस धर्म मंडप में सब कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरे बुआजी बाबा बुलाते हैं. ज्याला बाबा बुलावतात तोच मंडपामध्ये येतो. नाही ना दादा, हा मंडप म्हणजे बुवाजी बाबाचा आहे. हा बाबीर बाबाचा मंडप आहे, सिद्धेश्वराचा मंडप आहे. हा साधा सुद्धा मंडप नाही दादा, लग्नात मंडप असतो. मी मगाशी सांगून गेलो, हा बुवाजी बाबाचा क्षेत्राचा मंडप आहे. म्हणून मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. या ठिकाणी माझे भक्त गाते जेथे, नारद आम्ही उभा तेथे. मला फक्त आशीर्वाद घेऊन माझं संध्याकाळचं कीर्तन साक्री तालुक्यामध्ये गणेशपुरला आहे. बाबांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आणि आजची जी आपल्याला शिवरात्री महाशिवरात्रीची कथा बघून कार्यक्रमाची सांगता करायची आहे. किती भोळा आहे माझा भोले, किती भोळा आहे. नाथ महाराजांचा जर आपण परंपरेचा जर विचार जर केला तर नाथ महाराज हे दत्त संप्रदायाचे मौली. नाथ महाराजांची परंपरा दत्त परंपरा आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबारायची परंपरा चैतन्य परंपरा आहे. आणि माझ्या ज्ञानोबारायची परंपरा नाथ परंपरा आहे. ऐका ना, नाथ महाराजांची परंपरा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, 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 आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. हे माझे ताराचा मुख्य शिष्य, मुख्य शिष्य. असं वाटतं बाबा इथंच कीर्तन करत बसावं. या जागेचा महिमा गोकुळ अवतरले राम. दादा एक बोलू, या लेकरांसाठी टाळ्या वाजवा एकदा. किती सुंदर नाचता तो. एक बोलू, माझ्यासाठी नाही वाजवल्या तर चालती, दररोज कीर्तन चालू आहे, पण लेकरांच्यासाठी स्वागत करा बरं. हे एक सांगू का तुम्हाला, युवा पिढीचे कीर्तनकार, युवा पिढीचे कलाकार, गायनाचार्य आणि युवा पिढीची भगवी पताका लेकरांच्या हातामध्ये आहे. एक लक्ष देऊन ऐका. म्हणून मी कायम सांगत असतो, वयाचं बालपण हे संस्काराने शोभलं पाहिजे, वयाचं तरुणपण हे कीर्तनाने शोभलं पाहिजे, आणि वयाचं म्हातारपण हे भजनाने शोभलं पाहिजे. वयाचं बालपण संस्काराने शोभलं पाहिजे. संस्थेमध्ये विद्यार्थी ज्या वेळेला घडत असतो ना, त्याचे लक्षणं सांगितलेलं आहे. काकचेष्टा बकोध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पाहारी ग्रहत्यागम विद्यार्थिनीं पंचलक्षणम. माऊली महाराज किती सुंदर वाजवतात, किती गोंडशे महाराज. तरीन भाग्यवंत, तरीन भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात.
कर्णा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. वयाचं बालपण संस्काराने शुभाव. बालपणामध्ये लेकरांना जर संस्कार जर नाही जर घडले तर त्या बालपणाला काही किंमत नाही. लक्ष देऊन ऐका. पशु पक्षी सुद्धा संसार करतात. लक्ष देऊन ऐका. पशु पक्षी सुद्धा संसार करतात, पण त्यांना मेंदू नाही दिलेला, बुद्धीचं दैवत नाही दिलेलं. निज ज्ञान घातले पाही. देवाने असा एक मेंदू घडवला, तो फक्त मनुष्यवणीचाच मेंदू आहे. त्याला सर्व कळतं महाराज. बालपणामध्ये जर लेकरांना संस्कार जर नाही जर घडले तर त्या बालपणाला काही किंमत नाही. शोभून दिसलं पाहिजे बालपण. आणि तरुण पण कीर्तनाने शोभून दिसलं पाहिजे, तसं म्हातारपण भजनाने शोभून दिसलं पाहिजे. म्हातारपणामध्ये जर भजन मुखामध्ये जर येत नसेल तर त्या म्हातारपणाला काही किंमत आहे. आणि तरुणपणामध्ये जर टाळ मृदुंग शोभून दिसत नसेल तर त्या तरुणपणाला काही किंमत आहे महाराज. नाहीतर आजचा तरुण सकाळी निघतो घरातून चरून, संध्याकाळी आणावा लागतो धरून. सापडला तर खरा, नाहीतर तिथंच द्यावा लागतो पुरून. आजचा तरुण आहे महाराज. अहो काही काही तरुण तर असे असतात महाराज. एका घाटामध्ये मला एका छोटा हट्टीवाल्याने कट मारला माझ्या गाडीला. म्हटलं नंबर कोणाचा आहे बघावा. गाडीला पाठीमागे नंबर नव्हता, त्या गाडीवर लिहिलेलं होतं. काय बघतोस रागानं कट मारला वाघानं पाज. अरे लई रक्त सळसळ करत असेल ना आपलं, तर ते रक्त वारकरी संप्रदायाचा मृदुंग टाळ वाजवण्यासाठी भजन करण्यासाठी खर्च करा. हाच आपल्या जीवनाचा स्वाभिमान असेल. वाघ फक्त या भूतलावर एक होऊन गेला, त्या वाघाचं नाव असेल. अरे जंगलातल्या एक नंबरच्या लाकडाला साग म्हणतात. ज्या नागाचा विष डॉक्टरच्या औषधाने उतरत नाही त्याला कोबरा नाग म्हणतात. आणि ज्यांनी अनेक बादशाही बर्बाद केल्या त्याला जिजाऊचा छत्रपती. माझा राजा माझा राजा सुंदर आहे. धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर केले जर्जर पाणी पाजून दुष्ट झेडविला स्वर्गात कीर्तीचा टंक भिडे गगनात. थोडं तोंडी लावायसाठी घ्यायचं. आपली परंपरा आहे नाथ महाराजची, ज्ञानोपरायची परंपरा नाथ परंपरा आहे. जगद्गुरु तुकोबरायची परंपरा चैतन्य परंपरा आहे. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून माळिकेची चैतन्य परंपरा आहे. आणि शांती ब्रह्मनाथ महाराजांची जी परंपरा आहे ती दत्त परंपरा आहे. दत्तात्रय परंपरा. दत्तात्रय परंपरा
सहस्रार्जुन यदु दुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी दत्त परंपरा आहे शांती ब्रह्मनाथ महाराजांची. तरी एकामेकाचा आदरभाव किती बघा. शांती ब्रह्मनाथ महाराज ज्ञानोबरायला म्हणतात श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. जनाबाई काय म्हणते तानाजी बाबा. ज्ञानाचा 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 सागर सखा माझा ज्ञानेश्वर. जनाबाई बोलते आणि माझे जगद्गुरु तुकोबराय बोलतात बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमापराध. महाराज तुम्ही सिद्ध. अनेक संत महात्मे एकामेकाचा आदरभाव किती करतात. शांती ब्रह्मनाथ महाराज दत्त संप्रदायाचे असताना सुद्धा आजच्या अभंगामध्ये भोले बाबाचं वर्णन करतात. कारण संतांनी जीवनाचा भेदच काढून टाकलेला आहे. हरिहरा भेद नाही दोन्ही सारखे 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 दोन्ही सारखे सारखे त्रिशूळावरी काशीपुरी त्रिशूळावरी काशीपुरी हो हो चक्रवरी पंढरी दोघे सारखे सारखे दोघे सारखे इतकं सुंदर आहे. संत महात्म्याने भेदाभेद काढून टाकलेला आहे. 750 वर्षापूर्वी ज्ञानोबराने जातीपातीचा परमार्थ कधी केला नाही. जातवीत गोत कुळ शेळमात भजे का त्वरित भावनायुक्त. जातीपातीचा विचार नाही. तसं संत महात्म्यांच्या जीवनामध्ये अनुभव येत असतो. हरिहरा भेद नाही करू नये वाद. एकेकाच्या हृदयी गोडी साखरेच्या ठाई. लक्षात ठेवा भगवान भोले बाबाचं वर्णन शांती ब्रह्मनाथ महाराज करताय. एक बोलू एक क्षेत्र मी मगाशी बोलून गेलो. जसं त्र्यंबकेश्वर क्षेत्र आहे संत निवृत्तीनाथ महाराज. लक्ष देऊन ऐका. देव त्र्यंबकेश्वर आहे आणि क्षेत्र कुशावर्त आहे. दुसरं क्षेत्र जर असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये आळंदी क्षेत्र आहे. दैवताचे नाव सिद्धेश्वर. सिद्धेश्वर भगवंत आहे. मी तर म्हणेल तोच सिद्धेश्वर बुवाजी बाबांच्या चरणाजवळ येऊन उभा आहे. सिद्धेश्वर देवस्थान पिंडीवर ज्या वेळेला शिवलिंगावर आपण मस्तक ठेवतो ना तर शक्तिपात होतो दादा त्या पिंडीचा. फक्त भाव आणि श्रद्धा असली पाहिजे. बरं गेटच्या आतमध्ये येत असताना मी किती करोडपती, माझ्याकडे किती बंगले, माझ्याकडे किती मोठी गाडी आहे. तुम्ही जर फॉर्च्युनर गाडी घेऊन जर गेटच्या मध्ये जर आले ना अंतकरणात ठेवून कधीच आयुष्यभर कृपा होणार नाही. पण अहंकार विरहित ज्या वेळेला तुम्ही द्वाराच्या मध्ये प्रवेश कराल त्या वेळेला बुवाजी बाबा प्रत्येकाच्या झोळीमध्ये काहीतरी प्रसाद देणार. हे लक्ष देऊ नये. ज्याच्या त्याच्या कपाळावर धन लिहिलेलं आहे महाराज. फिरत्या चाका वरती देशी मातीला का विठ्ठला तुवेला कुंभा. घटा घटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कुणा न कळे मुखी कुणाच्या पडते लोणी कुणाखी अंगा. विठ्ठला तू वेळा कुंभा विठ्ठला तू वेळा कुंभा विठ्ठला तू वेळा कुंभा. फिरत्या चाका
ज्याच्या त्याच्या कपडावर धन लिहिलेलं आहे महाराज. अहंकार विरहित बाबांच्या चरणाजवळ प्रवेश केला पाहिजे. जशी संत कान्होपात्रा किती सुंदर होते, पण देवाच्या मंदिरात जाऊन अहंकार विरहित गेली. मग बघा कसा अनुभव येतो. लाज रखो तुम मेरी प्रभु जी, लाज रखो तुम मेरी. आणि या भूतलावर आपली लाज फक्त संतांच्या हातामध्ये आहे आणि आपली लाज राखणारा फक्त भगवंत आहे. भगवंत लाज राखतात, संत आपली लाज राखतात. दादा जग काय आपली लाज राखेल? अरे सकाळी वेगळे बोलून संध्याकाळी वेगळं बोलेल. म्हणून तुकोबारानं त्यावेळेला सुचलं होतं, तुका म्हणे जग दो तोंडी राहासावं. आपली जर लाज सांगायची असेल ना तर बाबांच्या चरणाजवळ येऊन बसा आणि सांगा आपली लाज. लाज रखो तुम मेरी प्रभुजी, लाज रखो तुम मेरी. मैं गरीब तुम करुणा सागर, दुष्ट करत बल जोरी प्रभुजी, लाज रखो तुम मेरी. देवाजवळ जाऊन म्हणावं. संत कानोपात्र म्हणत होती दादा. आणि जिवंत शिरी देवाच्या चरणावर शिर ठेवलं आणि जिवंतपणे देह समर्पित करून टाकला. आणि घडलं काय? धन्य कानोपात्र आजी झाली भाग्याची. दादा हेच आपल्याला जीवन जगायचं आहे. सिद्धेश्वर भगवंत आहे आळंदीचा. संत ज्ञानाई ज्ञानेश्वर भगवान संत आहे. इंद्रायणी क्षेत्र आहे. 2 नंबरचं क्षेत्र. लक्ष देऊन ऐका आता. 3 नंबरचं क्षेत्र या महाराष्ट्रामध्ये शांती ब्रह्मनाथ महाराज आहे. 4 नंबरचं क्षेत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये योगपीठ आहे, पंढरपूर आहे. पांडुरंगाची सेवा केली का भोले बाबाची सेवा घडते. म्हणून हरिहरा भेद का म्हणतो मी? आद्यगुरु शंकराचार्य बोलतात परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. माझ्या पांडुरंगाला दर्शन घेण्यासाठी भोले बाबा जातात. आणि भोले बाबाला काय करावं? पांडुरंगाने मस्तकावर धारण करावं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हा आदर्श शांती ब्रह्मनाथ महाराजांनी घेतला. म्हणून योगपीठ पंढरपूर आहे, चंद्रभागा क्षेत्र आहे. नामदेव संत भक्त पुंडलिक आहे आणि सर्व संतांचं माहेर घर आहे पंढरपूर आहे. आणि आता 6वं क्षेत्र मी सांगेल. 6वं क्षेत्र जर असेल तर निमोन बुवाजी बाबाचं क्षेत्र आहे. सिद्धेश्वर देव आहे आणि संत बुवाजी बाबा आहे. हे सर्वांनी लक्ष देऊन ऐका दादा. हे क्षेत्र आहे आणि या क्षेत्रावर शिवरात्रीच्या पर्वकाळ आपण सर्वजण उपस्थित झालेले आहात. शांती ब्रह्मनाथ महाराज भोले बाबाचं वर्णन करत असताना किती सुंदर चरित्र करत आहे. या ठिकाणी वर्णन करणारे नाथ महाराज आहे. किती दिवस देवानी सेवा केली नाथ महाराजांनी, किती दिवस देवानी सेवा केली नाथांची. कावडीने पाणीच्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणीच्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भाव लावते तसे अनन्य भक्ती भावे तसे टाळी वाजवा महाराज. सुंदर आहे. एक बोलू, या क्षेत्रामधली वाजवलेली टाळी सुद्धा वाया जाणार नाही.
आणि टाळी इथेच वाजवतील तुम्हाला. कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही जर गेटच्या बाहेर द्वाराच्या बाहेर जर गेले ना, रस्त्याने जर टाळी वाजवायला जर लागले तर लोक काय म्हणतील, जाऊ द्या ठाण्याला यायला. बरोबर की नाही? आता ठाण्याला काय ते सर्वांना माहीत आहे, पण इथं कोणाची बोलायची ताकद आहे? महाराज इथल्या टाळीचा फायदा सांगू तुम्हाला. वाजे टाळ टाळ्या टाळी होय होळी विघ्नाची. हा मी तर म्हणते क्षेत्रामधली टाळी कधी वाया जाणार नाही. टाळी वाजवावी गुढी उभारावी. टाळी वाजवावी, गुढी उभारावी. अरे टाळी वाजवावी, गुढी उभारावी. वाटत चालावी पंढरीची. वाटत किती सुंदर आहे. टाळी वाजवली पाहिजे. बाबा मी कायम सांगत असतो, ज्ञानोबांनी काय उपकार केले असतील या भूतलावर, लक्ष देऊ नाही का? आपल्या हातावर कांड्या सुद्धा 28 आहे. किती निष्कर्ष ज्ञानोबांनी शोधला असेल. हातावर कांड्या किती आहे? 28 आहे. घरी गेल्यावर मोजा, आता नका भाऊ तुम्ही, इथं सुरुवात काही. भगवान परमात्मा किती युगापासून उभा आहे? युगे 28. बरोबर का? ज्ञानोबांनी हरिपाठाचे अभंग सुद्धा बनवले. अभंग हरिपाठ असते 28, रचिले विश्वासे ज्ञानदेवे. बरोबर का नाही? आणि दक्षकरी विधीच्या दिवशी पिंडदान किती आहे? 28 आहे. एक बोलू, ज्याला जिवंतपणे पिंडदान करायचं असेल ना, त्यांनी बुवाजी बाबाच्या क्षेत्रामध्ये येऊन टाळी वाजून भजन करा. बस जिवंतपणे त्याने पिंडदान केल्यासारखं समजा. पिंड देव स्थिती ब्रह्मांडी पसारा, हरिवीन व्यर्थ सारा भ्रम. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी, हरीशी जाणून हरी झाले. टाळी वाजवा. हजारो हजार टाळी वाजवल्यानंतर जातात. लक्ष देऊ नाही का? शांती ब्रह्मनाथ महाराजांचा अधिकार किती. काशीमध्ये पंडिताला स्वप्न पडलं, तुम्हाला तुमचा जर उद्धार करून घ्यायचा जर असेल तर शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या पैठणला जाऊन तुमचा उद्धार करून घ्या. आणि तो पंडित महाराज नाथांच्या घरी आलेला आहे. काशी विश्वनाथाने पाठवलेला पंडित नाथांच्या घरी आला. आणि नाथांच्या घरी ज्या वेळेला पंडित आला त्यावेळेला नाथ महाराज पूजा करताय कावडीने. महाराज श्रीखंड्याच्या विषयामध्ये भगवंत पाणी आणून देण्याचं काम करतोय. आणि तो स्वप्नामध्ये आलाय. नाथांच्या घरी जा आणि जीवनाचा उद्धार करून घ्या. आणि तो पंडित नाथांच्या समोर येऊन उभा राहिला. कुठून आलात? काशी क्षेत्रामधून आलो. नाथ महाराज त्याच्या चरणावर मस्तकच ठेवतात. काशी क्षेत्रावरून तुम्ही आले, मी किती भाग्यवान आहे. एवढंच नाही पण पुढचं ऐका. काशी विश्वनाथ माझ्या स्वप्नामध्ये आले आणि मला सांगितलं की तुमचा उद्धार करून जर घ्यायचा असेल तर नाथांच्या घरी जा. नाथ महाराजांच्या डोळ्यातून अश्रू येतात. काशी विश्वनाथ सांगतात माझ्याकडे येण्यासाठी असा काय माझा अधिकार आहे. आणि श्रीखंड्याच्या विषयामध्ये भगवंत पाठीमागे ऐकत होते. त्या पंडिताच्या स्वप्नामध्ये नुसता काशी विश्वनाथ आला तर नाथ महाराज त्याच्या चरणावर मस्तक ठेवतात. आणि 36 वर्ष मी पाणी वाहण्याचं काम केलं, अजून मला नाही पाहिलं. त्यावेळेस 36 वर्षे पूर्ण झाले होते. भगवंत अदृश्य झाले आणि श्रीखंडेच्या वेशामध्ये भगवंत तुमच्याकडं काम करतात. त्यावेळेला नाथ बाबा म्हटले कुठे आहे तो भगवंत. त्याच वेळेला भगवंत अदृश्य झाले. एवढा अधिकार नाथ महाराजांचा होता. लक्ष देऊन ऐका दादा. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. नाथांनी कथा करावी, देवाने श्रवण करावे. नाथांनी कीर्तन करावं, देवाने टाळ वाजवावे. घागरीने पाणी वाहून आणण्याचं काम करावं, एवढा अधिकार आहे. आणि ते नाथ महाराज भगवान भोले बाबाचं वर्णन करतात. किती भोळा आहे महाराज तो, सर्वांना माहीत आहे. रावणाची आई कैकशी आहे.
समुद्र वाळूचं लिंग बनवायचे. पण राज विजेता होता महाराज. एवढी उपासना रावणाने केली. 1,00,000 कमळाचे फुलं एक वेळेस वाहण्यासाठी लागायचे. पण एक फूल कमी पडलं तर स्वतःचं शिर वाहून दिलं. एवढा उपासक भोले बाबाचा आहे. भोले बाबा प्रसन्न झाले. कार वर मागायचं तो माग, त्यावेळेला मला आत्मलिंग हवं आहे. भगवंताने आत्मलिंग देऊन टाकलं. विचार सुद्धा केला नाही पुढे काय घडणार आहे. एवढा भोळा आहे. तुका मने भोळा भोळा, तुका मने भोळा, तुका म्हणे भोळा भोळा, तुका म्हणे भोळा. ओ जिंकुदान करी करा, हे जिंकुदान करी कार. जिंकुदान करी करा, तुका मने भोळा भोळा, जिंकुदान करी करा, हे तुका म्हणे भोळा जिंकुदान करी करा, जिंकुदान करी करा. वा वा नवनाथ महाराज, खरोखर उत्तरोत्तर प्रगती होऊ राहिली तुमची. काय आमच्यापेक्षा तारखी तुम्हाला जास्त आहे. एकदा टाळी वाजवणं आपल्या परिसराचं वैभव महाराज. हा. जिंकू जाणे कळी काळा, एवढा भोळा आहे. आत्मलिंग देऊन टाकलंय. विचार करत नाही बरं भोळे बाबा. पण एक लक्षात ठेवा, एक भोळा आहे आणि एक चतुर भोळा आहे. चतुर भोळा कसा असतो, तोंडावर दाखवतो भोळा, पाठीमागून सुरी घेऊन घात करतो. तो चतुर भोळा वेगळा आहे. पण माझा भोळे बाबा लई भोळा आहे. युवराज दादा लई भोळा आहे. आत्मलिंग ज्यावेळेला दिलं ना, देवादिकांना चिंता पडली आता काही पुढे काही घडेल. त्यावेळेला गणपती बाप्पाचा धावा केला. वक्रतुंड महाकाय, गणपती बाप्पा आता तुम्हीच युक्ती करू शकतात. कारण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपद्या, तुमच्याशिवाय हे संकट कोणी निवारण करू शकत नाही. भोले बाबांना आत्मलिंग देऊन टाकलं. मग गणपती बाप्पाने गुराख्याचं रूप घ्यावं आणि आत्मलिंग देत असताना भगवान भोले बाबांनी सांगितलं होतं, ज्या ठिकाणी तू ठेवेल हे आत्मलिंग तिथंच बसेल, पुन्हा तुझ्या हातात मिळणार नाही. घेऊन चालले. एवढा निष्ठावंत भक्त रावण. गणपती बाप्पाने गुराख्याचं रूप घेतलं आणि रावण ज्या रस्त्याने चाललेला आहे ना, त्या रस्त्याने गणपती बाप्पा गेले. आणि काय मायावी लघवी महाराज गणपती बाप्पाने रावणाला लावली. लघवी लागली म्हणून रावणाने लिंग दिलेलं गणपती बाप्पाच्या हातात दिलं. मी लघवी करून येतो, एवढं आत्मलिंग हातात ठेव, खाली ठेवू नको. आता लघवीला लावणारा गणपती बाप्पाच होता. रावण लघवी करण्यासाठी गेल्यानंतर ती मायावी लघवी होती. लघवी संपायला तयार नाही आणि गणपती बाप्पांनी लिंग ठेवून दिलं. आणि रावण येईपर्यंत ते लिंग तसंच राहिलं. अनेक प्रकारे काढण्याचा प्रयत्न केला पण लिंग हातात यायला तयार नाही. त्या लिंगाला आकार पडला गायीच्या कानासारखा, म्हणून त्या लिंगाचं नाव ठेवलं गोकर्ण महाबळेश्वर. लक्ष देऊ नये का, एवढा भोळा आहे. अजून किती भोळा आहे सांगू तुम्हाला. अहो तो वर देताना सुद्धा बघत नाही, एवढा भोळा आहे. स्वतःची पत्नी देताना सुद्धा विचार करत नाही, एवढा भोळा आहे. पण बाबा मला एक माझा अधिकार नाही सांगायचा, तो एवढा भोळा आहे. तो लंकाच देऊन टाकतो, एवढा भोळा आहे. आता पुढचं लक्ष देऊन ऐका. बाबांच्या आशीर्वादाने एका विभूतीने काही मिळालेलं आहे. मनाचे संकल्प आपले पूर्ण झालेले आहे. पण एक लक्षात ठेवा, घेतला वसा टाकू नये. प्रसाद मिळाला, आशीर्वाद मिळाला ना, तर दादा आशीर्वाद निष्ठावंत भाव आपण बाबांच्या चरणावर ठेवला पाहिजे. आपली निष्ठा बाबांच्या चरणावर असली पाहिजे. लंका सोन्याची दिली महाराज भगवान भोले बाबाने, पण माऊली लंका सांभाळता न आल्यामुळं देणारा सुद्धा तोच आहे आणि जाळणारा सुद्धा तोच आहे. बस हीच महाशिवरात्र असेल आज. एक बोलू स्वाभिमानाने, संतांच्या आशीर्वादाने जी अपेक्षा असते ना आपली,
त्या अपेक्षेच्या पलीकडे मिळत असतं. फक्त सांभाळता आलं पाहिजे. अजून महत्वाचं बोलू, बाबांची भेट होणं हा योग आहे, पण क्षेम टिकून राहणं, भेटलेली भेट ही क्षेम टिकून राहणं हे लय मोठं भाग्य असावं लागतं. हरिजना सवे भेटी नवो अंग संग तुटी, अप्राप्तस्य प्राप्ती योगा हा, प्राप्तस्य परिपालनम क्षमा हा. मला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये आपल्याकडे 1 क्विंटल सोनं असावं, पण त्या सोन्याच्या कडेला नीती आणि संस्कृती जर असेल ना, तर ते सोनं सुद्धा आपल्याला उत्तम गती दिल्याशिवाय राहणार नाही. पण सोन्याच्या कडाला जर आणि ते जर असेल तर ते सोनं एक दिवस आपल्याला भस्म केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला असं वाटतं, सोन्याच्या साकड्या घालून लोकांना घमेंड दाखवण्यापेक्षा तुळशीची माळ घालून वारकरी संप्रदायाचं भजन जगाला करून दाखवा, हा आपला स्वाभिमान आहे. अरे कितीही गळ्यामध्ये सोनं जर घातलं तर चोराची भीती असेल, पण माझ्या ज्ञानोपरायची पवित्र तुळशीची मर्ज माळा जर घातली तर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत बुवाजी बाबा आणि सिद्धेश्वर तुमच्या पाठीमागे असेल. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा. रावणाला घमेंड आली होती, सांभाळता नाही आली लंका. लंका सांभाळता नाही आली, लंका नाही सांभाळता आल्यामुळं लंका जाळून भस्म केली. म्हणून दादा तो देतो एवढा भोळा आहे. माझे शांतीब्रह्म नाथ बाबा अभंगाचं पहिलं चरण. शिव बोला चक्रवर्ती, जय हो शिव बोला चक्रवर्ती, शिव बोला चक्रवर्ती, शिव बोला
यांचे दृष्ट काढा बरं का बाबा सर्वांचे. क्या बात आहे महाराज, इतका आनंद वाटतो. मी तर म्हणेन खरी कीर्तनकार कलियुगाची ही एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मिळ जमवला. पण गायन करत असताना एकदम बेंबीच्या देठापासून ना महाराज. काही काही लोक सुशिक्षित गायन करतात, सुशिक्षित. हिची दान देगा देवा, तारीखच मिळणार नाही महाराज. मला एक सांगा उद्धव बाबा, देवाने दिलेला आवाज देवासाठी खर्च करा. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. काही काही लोक मी सुशिक्षित भरपूर बघितले. मी एकदा पुणे जिल्ह्यामध्ये कीर्तनासाठी गेलो. तुम्हाला संकुलचं नाव नाही सांगत, तुम्ही इकडून तिकडं कॉन्टॅक्ट लावायला बसले, काय भरोसा आहे. आणि एका साहेबांच्या बंगल्यावर गेलो. उन्हाळ्याचे असे दिवस, गंध पुसला, गंध फेटा बांधला. मी म्हटलं साहेब तुमच्याकडे गंध वगैरे आहे? साहेबांनी काय सांगितलं माऊली, आमच्याकडे गंध वगैरे असा काही संपर्कच आला नाही. म्हटलं तुमच्या बंगल्याला 1 रुपये घ्या आमच्यापासून. बाबा म्हटलं आता आमच्याकडून 1 रुपये घ्या, काडीची पेटी आणा, आणि पुढचं नाही सांगत मी. मला एक सांगा दादा, एक बोलू, घरामध्ये पांडुरंगाचं लेणं नाही, बुक्का नावाचं लेणं घरामध्ये नाही. अरे काय तुमच्या बंगल्याला किंमत आहे? काय थोरपण जळावे तुका म्हणेत भजन प्रमाण. त्या थोरपणाला काय किंमत आहे दादा? एक लक्षात ठेवा, मी स्वाभिमानाने सांगेल, ज्याच्या घरात गीता भागवत ज्ञानेश्वरी गाथा आहे, ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळा आहे, त्याच्यासारखा करोडपती या महाराष्ट्रात दुसरा कोणीच नाही. लक्ष देऊ नये. कोरोनाचं महान संकट गेल्यानंतर पैसा आहे, किंमत आहे पैशाला, पण पैशाबरोबर जर अध्यात्म जर नसेल तर त्या जीवनाला काही अर्थ नाही. म्हणून विद्या विनयन शोभते. विज्ञानाने माणसाने प्रगती करावी आणि विज्ञानाबरोबर अध्यात्माने माणसाने प्रगती करावी. ते कर शोभून दिसतं. त्या साहेबांनी एवढाच नाही पराक्रम केला, पण दुसरा पराक्रम सांगतो. जेवायला सुद्धा बाबा आम्ही त्यांच्याच घरी होतो, पण जेवायला ज्यावेळेला आम्ही बसलो ना बाबा, ते आम्हाला चप्पल घालून वाढायला आले. चप्पल घालून. आता चप्पल घालून वाढायला आल्यानंतर त्या साहेबांना विचार, म्हटलं साहेब बाबा तुम्ही चप्पल घालून वाढायला आलात. त्या साहेबांनी काय सांगितलं, म्हणे महाराज आमच्याकडे महाराजांना वाढण्यासाठी स्पेशल चप्पल आहे, स्पेशल चप्पल आहे. अरे वा, म्हटलं साहेब काय प्रगती तुमची. म्हटलं किती प्रकारच्या चप्पल तुमच्या घरामध्ये असतात? महाराजांना वाढण्यासाठी स्पेशल चप्पल, प्रवासाला जाण्यासाठी स्पेशल चप्पल, घरात फिरण्यासाठी स्पेशल चप्पल. म्हटलं साहेब खूप चप्पल तुमच्याकडे दिसतात, एक पाया पडून विचारू का, आमच्या तोंडात मारलं आहे की ते तुमच्याकडे चप्पल? मला एक सांगा, असं जर जीवन जर असेल तर त्या लोकांना सुशिक्षित म्हणावं, सुशिक्षित म्हणावं. अरे सुशिक्षित या शब्दाचा अर्थ लक्ष देऊन ऐका. एथ वडील जे जे करते. बाबांचा जो फेटा दिसतो ना, हा वडीलधाऱ्यांचा धर्म म्हणजे सुशिक्षित आहे. लक्ष देऊन ऐका. ही परंपरा सांभाळणं म्हणजे एवढं सोपं नाही. अरे शर्टिंग करणं म्हणजे सुशिक्षित नाही आहे. सुशिक्षित या शब्दाचा अर्थ नगर जिल्ह्यामध्ये 22व्या वर्षाच्या लेकरांनी या महाराष्ट्राला शिकवला, भारत देशाला शिकवला. त्या महात्म्याचं नाव आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान. नगर जिल्ह्यामध्ये शक्य 1272 टीका केली ज्ञानेश्वरे. नगर जिल्ह्यामध्ये भावार्थ दीपिका सारखा ग्रंथ जन्माला आणला आणि 22व्या वर्षी ज्ञानोबाराय भगवंताकडे समाधी घेण्याची परवानगी मागताय. काय जीवन सुशिक्षित होतं ज्ञानोबारायांचं. लक्ष देऊन ऐका दादा. घड्याळाचा शोध ज्ञानोबारायांनी लावला. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, जैसे मूळ सिंचने साजा साका पल्लव संतशती. सिंचनाचा शोध ज्ञानोबारायांनी लावला. माणसाचा प्राण किती वेळा जातो याचा शोध ज्ञानोबारायांनी लावला. 22 वर्षाच्या ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्या हातात दिला आणि 90 वर्षाच्या माणसाला जर ज्ञानेश्वरी जर कळत जर नसेल तर काय जीवनाची शोकांतिका आहे. एकदा तरी जीवनामध्ये येऊन बुवाजी बाबांचं एक क्षेत्र मी महत्वाचं बोलून जाईल. अरे जिसे सुनकर ज्ञान मिलता है हो गीता, और जिसे सुनकर आराम मिलता है हो रामायण, और जिसे सुनकर भाग्य खुल जाता है हो भागवत. जीवनामध्ये काहीच नाही केलं ना, काही नाही,
पण एकदा तरी जीवनामध्ये येऊन भागवत वाचलं पाहिजे. ज्याला भागवत वाचण्यासाठी वेळ मिळत नसेल ना त्याने एकदा तरी गीता माऊली वाचली पाहिजे. ज्याला गीता माऊली वाचण्यासाठी वेळ मिळत नसेल त्याने जीवनामध्ये एकदा तरी येऊन ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ज्याला ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी वेळ मिळत नसेल ना त्याने जीवनामध्ये एकदा तरी दिवसातून ज्ञानोबरायचा हरिपाठ म्हटला पाहिजे. ज्याला हरिपाठ म्हणण्यासाठी वेळ मिळत नसेल ना त्याने दिवसातून एकदा तरी ज्ञानोबरायचं पसायदान म्हटलं पाहिजे. ज्याला पसायदान म्हणण्यासाठी वेळ मिळत नसेल ना त्याने हरिपाठामधला रामकृष्ण हरी ते दिवसातून एकदा म्हटलं पाहिजे. ज्याला रामकृष्ण हरी म्हणण्यासाठी वेळ मिळत नसेल त्यांनी दिवसातून एखाद्याला तरी रामराम म्हटलं पाहिजे. आणि ज्याला रामरामही म्हणण्यासाठी वेळ मिळत नसेल त्यांनी आपला सपाटा पाकिस्तानला तरी. काय स्वाभिमान आहे दादा. एक बोलू नाहीच वेळ जर मिळाला ना सकाळी सकाळी बुवाजी बाबांच्या मंदिरात येऊन बाबांचे आशीर्वाद घेऊन गंध तरी लावून गेलो पाहिजे. हीच जीवनाची श्रीमंती असेल. काय तेजस्वी दादा. रस्त्याने येत असताना ज्या वेळेला मला गंध दिसला ना तो गंध काहीतरी सांगून जातो महाराज. ती बाबांची विभूती आणि तो आशीर्वाद आहे. पण एक लक्षात ठेवा मच्छिंद्रनाथांनी जशी सरस्वती मातेला विभूती दिली संशय आला होता. संशय आल्यामुळं उकिरड्यावर विभूती फेकली आणि 1 वर्षानंतर मच्छिंद्रनाथाचं आगमन झालेलं आहे. आमचा मुलगा कुठे आहे. कोणता मुलगा. विभूती दिली होती उकिरड्यावर फेकली. मच्छिंद्रनाथ गेले आणि गोरक्षनाथांना काढून आणलं. विभूती धारण करत असताना मनामध्ये 1% सुद्धा संशय नसावा. परमार्थ करत असताना संसार करत असताना 1% सुद्धा संशय नसावा. संशय विरहित ज्यावेळेला परमार्थ होतो ना त्या परमार्थाची फलश्रुती जीवनामध्ये मिळत असते दादांनो. म्हणून माझा भोले बाबा खूप भोळा आहे. खूप भोळा आहे. एवढा भोळा आहे वर देताना विचारत नाही, पत्नी देताना विचारत नाही, धन देताना विचारत नाही. पण त्याची सेवा करत असताना त्याला खोटं कोणाचं आवडत नाही आहे. त्याला खोटं कधीच आवडत नाही महाराज. कधीच खोटं त्याला आवडत नाही. सुंदर अशी महाशिवरात्रीची कथा आता सर्वांनी श्रवण करा. खोटं त्याला कधी आवडत नाही. भगवान विष्णुदेव शयन करताय. विठाला 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 माननीय आपल्या महाराष्ट्राचे एक धर्मभूषण नेते बाळासाहेबजी थोरात यांची सुकन्या जयश्रीताई थोरात ताईंचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आपल्या सर्वांच्या त्या भगिनी आहे. एकदा टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. विठाला 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 हला विठाला 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 विठोबा रखुमाये हरे हरे विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये
शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती आणि त्या भोळे बाबाचे पाय माझ्या चित्तामध्ये असावं असं शांतीब्रह्मनाथांचं म्हणणं आहे. त्यांचे पाय माझे चित्ती आणि त्यांचं नामस्मरण जर केलं तर आपल्याला कुठला प्रकारचा कामक्रोधी विकाराचा झटका जीवनामध्ये बसत नाही. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. महत्वाचा विषय आपल्याला बोलायचा आहे. जयश्रीताईंचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. महाशिवरात्री हा पर्वकाळ केव्हापासून सुरुवात झाला? लक्ष देऊन ऐका, सर्वांगाचे कान करून ऐका. शांतीब्रह्मनाथ महाराजांनी त्याच्यावर सुंदर असे एका अभंगाचं विश्लेषण केलेलं आहे. शिवरात्री व्रत करायथा विधी भावे पूजियादि शिवलिंग. शिवरात्री व्रत करायथा विधी भावे पूजादी शिवलिंग. चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नाही पुनरागमन नाही तेने. पण पूजन करत असताना कशा प्रकारे करावं? एक बिल्वदळ चंदन अक्षदा पूजन तत्वता सोपे बहु. इतकी सोपी पूजा भोले बाबाची कलियुगामध्ये. एक बेलपान, एक बिल्वदळ चंदन अक्षदा पूजना तत्वता सोपे बहु. पण हा महाशिवरात्रीची ही तिथी केव्हापासून प्रकट झाली? श्री शिव महापुराण कथेमध्ये सनकादिकांनी नंदिकेश्वराला विचारलेली कथा आहे. नंदिकेश्वराला सनकादिकांनी ज्या वेळेला ही कथा विचारली काही हा पर्वकाळ कसा सुरुवात झाला, कृपया करून आम्हाला सांगा. त्या वेळेला मी मगाशी बोलून गेलो का भोले बाबाला खोटं बोलणं आवडत नाही. तो जसा भोळा आहे ना तसा क्रोधी सुद्धा आहे. दक्ष राजाने भोले बाबाचा अपमान केल्यामुळं यज्ञाचा जसा विध्वंस झाला, रुद्रपीठ मांडलेलं नव्हतं, तसं तो क्रोधी होतो. भगवान विष्णू शयन करताय आणि शयन करत असताना आदिशक्ती जगदंबा महालक्ष्मी नारायणाच्या चरणाची सेवा करते आणि तेवढ्यात ब्रह्मदेवाचं आगमन झालं. ब्रह्मदेवाचं आगमन झाल्याबरोबर उठा, या ठिकाणी तुमचे वडील समोर उभे आहेत आणि जगाचा मालक पुढे उभा आहे. भगवान विष्णूला ब्रह्मदेव वडील म्हणतोय आणि नाभी कमलापासून भगवान विष्णूच्या जन्माला आले ते ब्रह्मदेव आणि तोच ब्रह्मदेव भगवान विष्णूची निंदा करताय. पण मोठे जे असतात ना ते मोठेच असतात महाराज. त्यांना याचा काही फरक पडत नाही जास्त. हत्ती चलता है, पुढचं माहिती आहे तुम्हाला. हत्तीने जर पाठीमागं जर वळून जर पाहिलं तर हत्तीचा हत्ती पण तो विसरून जाईल. त्याच्यात काही मजा आहे काय? भगवान विष्णू शांत बसले पण तरी ब्रह्मदेवाने थांबायला पाहिजे होतं.
निंदाच करत राहिला भगवान विष्णूची. तुम्ही माझा मुलगा आहात आणि मी जगाचा मालक आहे, सृष्टीचा निर्माता आहे. पण विष्णूला काही सहन झालं नाही. त्यावेळेस दोघांचे युद्ध झाले शिव महापुराण कथेमध्ये. एवढं घनदाट युद्ध झालं. भगवान विष्णू गरुडावर बैसोनी माझा कैवारी, आपण प्रमाण म्हणतो, गरुडाचं वाहन भगवान विष्णूने धारण केलं आणि ब्रह्मदेवाने हंसावर बसून दोघांचं युद्ध चालू झालं. त्यावेळेला देवादिकांना चिंता पडली, आता युद्ध कसं थांबेल. आणि ते युद्ध थांबवण्यासाठी कैलासामध्ये भोले बाबाकडे गेले. जय शिव शंभो शंकरा हर 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 महादेव. जय शिव शंभो शंकरा हर 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 हर. जय शिव शंभो शंकरा हर 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 जसा धावा कैलासामध्ये भगवंत आणि देवादिकांनी केला तसा धावा आपण सिद्धेश्वराचा करायचा आहे. संकट पडलं देवादिकांना सुद्धा. भगवान भोले बाबाला म्हटले युद्ध थांबावं लागेल प्रभू, काहीतरी मदत करा. भगवान भोले बाबाने चेहऱ्यावर हास्य केलं, युद्धासाठी माझ्याकडून मदत होईल, मी येण्यासाठी तयार आहे. नंदीवर स्वार झाले भोले बाबा आणि युद्धभूमीवरून उभे राहिले. पण विष्णूचं आणि ब्रह्मदेवाचं युद्ध चालत असताना भगवान भोले बाबा एका बाजूला लपून बसलेले होते आणि युद्ध पाहत होते. पण ज्या वेळेला माहेश्वर अस्त्र आणि पशुपत अस्त्र या दोन्ही अस्त्राने ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू युद्ध करत असणारा संपणार होते, त्याच वेळेला भगवान भोले बाबांनी या सृष्टीवर अवतार घेण्याची वेळ झाली होती आणि भोले बाबाने एक अग्निस्तंभ रूपी प्रगट होऊन ब्रह्मदेवाला आणि भगवान विष्णूला दर्शन दिलं. पण हा अग्निस्तंभ याची उंची किती असेल, याची खोली किती असेल, दोन्ही देव आश्चर्यचकित झाले. त्यावेळेस ब्रह्मदेव विष्णूमध्ये महाराज दोघांचं संभाषण होत असताना भगवान विष्णू म्हणले मी आता या स्तंभाची खोली किती पाहतो, आणि ब्रह्मदेव म्हटले मी उंची किती हे ते पाहतो. वराहाचं रूप घेतलं भगवान विष्णूने आणि खोली पाहायला सुरुवात केली आणि ब्रह्मदेवाने हंसाचं रूप घेऊन उंची पाहण्यासाठी सुरुवात केली. ज्याने याचा थांग पत्ता लावला तो या सृष्टीचा मालक होईल. दोघांमध्ये मार संभाषण झालं. पण विष्णूला खोलीचा अंत लागला नाही, विष्णू येऊन शांत बसले. पण ब्रह्मदेवाला सुद्धा उंचीचा किती अंत आहे तो लागला नाही. पण ब्रह्मदेव इकडं तिकडं पाहू लागले. 21व्या स्वर्गामध्ये ब्रह्मदेवाला एक केतकीचं फूल डोळ्यासमोर आलं आणि त्या केतकीच्या फुलाची साक्ष घेतली. आता मला तर काही अंत लागला नाही, पण आता विष्णू समोर जाऊन तू माझी साक्ष देण्यासाठी तयार झालं पाहिजे. विष्णू समोर येतात ब्रह्मदेव आणि केतकी नावाच्या फुलाने साक्ष दिली का ब्रह्मदेवाने उंचीचा अंत लावलेला आहे याची साक्ष मी देते. तेव्हा केतकी नावाचं फूल खोटं बोललं. शेजारी गाय होती, गाय खोटी बोलली. भगवान विष्णूला राग आला आणि राग आल्यानंतर ब्रह्मदेवाने खोटं बोललं होतं का आता मी सृष्टीचा मालक होणार आहे. केतकी नावाच्या फुलाने साक्षीदार म्हणून तुम्हाला बरोबर सांगितलेलं आहे. महाराज साक्ष सुद्धा जर खोटी जर दिली ना तर भोले बाबाला सर्व कळतं बरं का. खोटं केतकी नावाचं फूल खोटी साक्ष दिली. भगवान विष्णू ब्रह्मदेवाच्या पाया पडायला लागले, तुम्ही सृष्टीचा मालक आहात. पण भगवान भोले बाबाला सहन झालं नाही
त्या वेळेला भगवान भोले बाबा म्हणतात, अरे ब्रह्मदेव खोटं बोलता विष्णू, तुम्ही शांत बसा. आता तुम्हाला माझा अंत लागला नाही ना, तुमची आणि माझी पूजा समान होणार. पण चिडलेले भगवान भोले बाबा ब्रह्मदेवाने कपट केल्यामुळं तिसरा डोळा उघडला आणि तो तिसरा डोळा म्हणजे साक्षात काल भैरवनाथाचा अवतार प्रगट केला आणि ब्रह्मदेवाचं 5वं शिर उडवलं. सर्व देवादिक चिंताग्रस्त झाले. ब्रह्मदेव क्षमा मागतात, पण काल भैरव शांत व्हायला तयार नाही. म्हणून एक सुंदर गीत आहे, शंकरा उघड तिसरा डोळा न दर्शन दे रे मला. शंकरा उघड तिसरा डोळा न दर्शन दे रे मला. शंकरा उघड तिसरा डोळा दर्शन दे मला. शंकरा उघड तिसरा डोळा दर्शन दे मला. डम 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 डमरूवाला, डम 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 डमरूवाला. डम 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 डमरूवाला. हे डम 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 डमरूवाला. शंकरा उघड तिसरा डोळा दर्शन दे मला. शंकरा उघड तिसरा डोळा दर्शन दे मला. हे शंकरा उघड तिसरा डोळा दर्शन दे मला. शंकरा उघड तिसरा डोळा दर्शन दे मला. नम पार्वती पते हर हर महादेव. तिसरा नेत्र म्हणजे साक्षात काल भैरवनाथ महाराज आहे. आणि ते काल भैरवनाथ जे आहे ना, ते काशिकापुराचे महाराज अधिष्ठान देवता आहे. मर्दो नारदादि योगी वृंद वंदितम दिगंबरम काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे. म्हणून एकदा तरी काल भैरव अष्टक जे वाचतात ना, जीवनामध्ये त्याला कुठल्या प्रकारचं संकट कधी येऊ शकत नाही. सर्व देवादिक देव महाराज क्षमा मागतात, प्रार्थना करतात. भगवान विष्णू म्हटले, प्रभू तुमच्याच आशीर्वादाने ब्रह्मदेवाला 5वं शिर मिळालेलं आहे. क्षमा मागतो ब्रह्मदेव, त्याला माफ करा. ब्रह्मदेवाने क्षमा मागितल्यामुळं भगवान भोले बाबाने माफ केलं. पण पुढचं ऐका, आता तुला तुझं मंदिर या भूतलावर कुठेही दिसणार नाही. पण ब्रह्मदेव म्हटला, मला काहीतरी वर द्या. आता वर दिलाय, तुझं मंदिर कुठं दिसणार नाही, पण तू यज्ञाचा पुजारी होशील, तुला यज्ञाचा मान मिळेल. केतकी नावाचं फुल रडायला लागलं, प्रभू मी माफी मागते, मला मी क्षमा मागतोय, मला काहीतरी वर द्या. माझी पूजा, मी तुला पूजेमध्ये तुझा स्वीकार करणार नाही. म्हणून केतकी नावाचं जे फूल आहे, भगवान भोले बाबाच्या पिंडीवर कधी व्हायचं नाही. आणि भोले बाबाच्या पिंडीला कधी प्रदक्षिणा आतून मारायची नाही. अर्धांगिनी म्हणून अर्धी प्रदक्षिणा मारायची. काही लोकांना काहीच कळत नाही महाराज, पुण्य करायला जातात पाप घरी घेऊन येतात. पुण्य करिता पाप होय, जे सांगितलं मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत दे. लक्ष देऊन ऐका सर्वांनी. सर्व देवाधिक महाराज दर्शन घेतले भगवान भोले बाबाचं. आणि भोले बाबा नंदीवर आरूढ होऊन आशीर्वाद देऊन ज्या वेळेला प्रस्थान करतात, त्यावेळेला देवाधिक देव चिंताग्रस्त होतात. सर्व देवाधिक देव म्हणू लागले, प्रभू भोले बाबा तुमची आम्हाला पूजा करायची आहे. म्हणून सर्व केतकी ब्रह्मदेव भगवान विष्णू देवाधिक देव भोले बाबाची पूजा करतात. षोडशोपचारे ज्या दिवशी पूजा करतात, आता लक्ष देऊन ऐका. ब्रह्मदेवाने भगवान विष्णूने भगवान भोले बाबाची ज्या तिथीला पूजा केली, त्याच वेळेला भगवान भोले बाबा म्हटले, आता हीच तिथी जी असेल ती तिथी पुण्यवान ठरेल आणि त्या तिथीचं नाव असेल महाशिवरात्री तिथी असेल. बस मग ह्या शिवरात्रीच्या तिथीवर तो पक्ष होता मार्गशीर्ष आर्द्रा नक्षत्र युक्त पौर्णिमा किंवा प्रतिपदा म्हटलेलं आहे. आणि या शिवरात्रीच्या पर्व काळावर कोणी शिवची स्थापना करतं, भोले बाबाचं भजन करतं. पण या शिवरात्रीच्या पर्व काळावर महाराज जेवढं भोले बाबाचं भोजन कराल महाराज, तेवढा जीवनाचा उद्धार होईल. म्हणून शांतीब्रह्मनाथ बाबा बोलतात, शिवरात्री व्रत करा यथा विधी, भावे पूजी आदि शिवलिंग, चुकले चुकले जन्माचे बंधन. बरं पूजा करत असताना काय लागतं? काही लागत नाही माझ्या भोले बाबाला. एक बिल्वदळ चंदन क्षदा पूजन तत्वता सोपे बहु. एवढा भोळा आहे महाराज.
म्हणून शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. म्हणून त्या भोले बाबाला धर्म प्रिय आहे महाराज. ज्याचा धर्म आणि काम, धर्म अर्थ काम मोक्ष, महाराज एक लक्षात ठेवा, अर्थ आणि काम हा मध्ये टाकलेला आहे आणि धर्म आणि मोक्ष हा बाजूला टाकलेला आहे. याचा मेन अर्थ जयश्री इतका महत्वाचा आहे की सांगेल. अर्थ जर धर्माला अनुसरून असेल तर त्याला धर्माची प्राप्ती आहे आणि काम जर मोक्षाला अनुसरून जर असेल त्याला मोक्षाची प्राप्ती आहे. आणि अर्थ जर धर्माला अनुसरून जर नसेल, म्हणून बाबांनी मला घरामध्ये इतकं सुंदर वाक्य सांगितलं. महाराज आमच्या वडिलांची परंपरा अशी आहे, देवाचं कधी खायचं नाही, आमच्या वडिलांनी सांगितलं. आणि एक लक्षात ठेवा, देवाचं साधूचं जो खातो ना तो जिवंतपणे मेल्यासारखा जगत असतो आणि जो धर्मासाठी जगत असतो भगवान भोले बाबा साक्षात त्याच्या पाठीमागे उभा राहत असतो. हे मी नाही सांगत. 750 वर्षापूर्वी ज्ञानोबरांनी ओवी खर्च केली. ध्वजस्तंभावरी वानरू तोची मूर्तिमंत शंकरू सारथी सारंग धरू अर्जुनेशी. त्याच्या ध्वजावर भगवान शिवजी भोले बाबा पाठी राखा असतात आणि त्याचं रक्षण करत असतात. एवढा बोलाय म्हणून धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. काम महाराज हा फक्त संतती जन्माला येण्यासाठी खर्च करावा आणि इतर क्षेत्रामध्ये सर्व या माई बहिणी असतात ना, त्या माई बहिणी आपल्या माता म्हणून त्यांचा आदर सन्मान करावा. म्हणून जायो मात्य न करी सायासा आम्ही विष्णुदास तैसे नव्हे हे तुकोबरांनी म्हणावं. आणि तोच आदर्श पाळून माझ्या जगद्गुरु तुकोबराचा आदर्श घेऊन छत्रपती शिवाजी राजांनी सुद्धा तेच कार्य केलं. कल्याणच्या सरदारांनी कल्याणच्या सुभेदाराची सून पकडून आणली आणि छत्रपती शिवाजी राजांना भेट म्हणून दिली. राजांनी त्या सुनेचा आदर सन्मान करावा, सोनं दान द्यावं, वस्त्र दान द्यावं. पण ज्याने पकडून आणली त्यांना ड्युटीवरून काढावं आणि ज्याची स्त्री होती शिवाजीराजे परत घेऊन गेले. घरच्या लोकांनी त्या स्त्रीला विचारलं तू कहा गई थी बता. त्या स्त्रीच्या मुखातून शब्द निघाला मैं खुदा को देखने के लिए गई थी. तुमने जिस खुदा को देखा है तुम्हारा खुदा का नाम क्या है बताओ. त्या स्त्रीच्या मुखातून शब्द निघाला मैंने जिस खुदा को देखा है ओ मेरा खुदा का नाम छत्रपती शिवाजी राजा है. दादा एक बोलो, फक्त कामावर विजय मिळवल्यामुळं छत्रपती शिवाजी राजा हे महाराष्ट्राच्या देशाचं दैवत घडलं. फक्त विजय कामावर मिळवला. म्हणून काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले इंद्रियाचे धनी आम्ही आणि ज्याच्या जीवनामध्ये असा आदर्श परमार्थ जर असेल ना तर त्या काळाचा बाप सुद्धा त्याच्या दरवाजामध्ये येऊ शकत नाही. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. काळ सुद्धा शिव नाम जर घेतलं ना तर काळाला सुद्धा महाराज थरथार फुडतोय, थरार फुडतोय. दड 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 दुड 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 दड 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 जनार्दनी शिव निवारी खडी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. सेवा या ठिकाणी माझी सांगता झालेली आहे. 5 मिनिटं घेतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. या ठिकाणी मला ज्यांच्या माध्यमातून सेवा करण्याचा योग प्राप्त झाला शिवरंजन देतो ते म्हणजे माझे परममित्र भगवान महाराज सानप आणि आमचे तानाजी महाराज, नवनाथ महाराज, युवराज दादा, माझे गुरुतुल्य पितृतुल्य साहेबराव बाबा
बाबांचे आशीर्वाद मला या ठिकाणी मिळालेले आज. मी तर म्हणेल माझं जीवन आज फलश्रुत झालं. जाता जाता फक्त एक 5 विषय सांगतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. दादांनो, तुम्ही माझं कीर्तन श्रवण केलं, तुम्हाला नाही कीर्तन जास्त कळलं तर काही हरकत नाही, पण जाताना एक बुवाजी बाबाचा प्रसाद मधून 5 प्रकारचे शब्द घरी घेऊन जा. पहिला महत्त्वाचा विषय असेल, बाबांचं जे कार्य आहे खूप मोठं कार्य आहे. हे सर्व जगाच्या कल्याणासाठी हे सर्व बाबांचं कार्य आहे. इतकं सुंदर, भारत देशाच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये एक दिवस नाव जाईल बाबांचं, आणि गेलेलंच आहे, सांगण्याची गरज नाही. पण एक जाता जाता फक्त माझ्या कीर्तनाची सांगता झालेली, फक्त 5 वाक्य सांगतो. प्रत्येकाला सहकार्य करा, वाईट कोणाचं करू नका. दुसरा महत्त्वाचा विषय, जगात कधी कोणाला कमी समजू नका. आणि तिसरा महत्त्वाचा विषय, वाणी जपून वापरा, पाणी जपून वापरा. चौथा महत्त्वाचा विषय, टाइम इज मस्ट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. माणसाच्या जीवनातली गेलेली वेळ पुन्हा कधी मिळू शकणार नाही. शेवटचा महत्त्वाचा विषय आहे का, खूप महत्त्वाचा आहे. भगवंत प्रत्येकाला वेळ देत असतो. कधी हत्तीवर बसवतो, कधी पालखीत बसवतो, कधी पायी चालवतो, कधी स्मशानात घेऊन जातो. समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. समयासी सादर भावे, देव ठेवील तैसे राहावे. प्रत्येकाच्या जीवनाची वेळ येत असते. आणि एक लक्ष देऊन ऐका, मी 25 तारखेला निवृत्तीनाथांच्या समाधी सोहळ्याला एका अनाथ आश्रमावर मी कीर्तन केलं. आधार तीर्थ आश्रम, अंजनी गडाजवळ. दादा, त्या ठिकाणी 70 ते 80 मुलं आई बापा विना वनवासी झालेले अनाथ मुलं आहे. जयश्रीताई, ती कीर्तन करत असताना लेकरं मंडपामध्ये बसलेले होते. संध्याकाळचं कीर्तन चालू. लेकरांना आई नाही, बाप नाही, ती मंडपामध्ये झोपायची आणि उठायची. पण लातूर जिल्ह्यामध्ये एक घडलेली घटना, बापाने आत्महत्या केल्यामुळं त्या मुलीच्या आईने आत्महत्या केली आणि 4 वर्षाचं लेकरू त्या आधार तीर्थ आश्रमामध्ये. एक बोलू दादा, जर लई घरात भांडण झालं असेल ना, घर सोडून निघून जा, पुन्हा येता येईल राग संपल्यावर. पण आत्महत्या करू नका दादांना. आत्महत्या केल्यानंतर आपण निघून जातो, पण आपल्या पाठीमागचा परिवार जो असतो, अरे त्या लेकरांना आपण जन्म देतो, त्यांना माय राहत नाही, बाप राहत नाही. दादा, ते लेकरं ज्या वेळेला मी पाहिले ना, त्यावेळेला मला चिमणी पाखरं चित्रपट डोळ्यासमोर दिसत होतं. त्यांना माही नाही, त्यांना बाप नाही. मला मुलगी म्हणून सांगतो, ती 4 वर्षाचा लेकरू जसं बाबांनी हार घालून माझा सन्मान केला, आशीर्वाद दिला, तसं ती 4 वर्षाची लेकरू आप्पा गायकवाड म्हणून तिथं विश्वस्त आहे. त्या लेकराला 4 वर्षाच्या अशा हातावर घेतलं आणि मला हार घालण्यासाठी टाकण्यासाठी ती लेकरू आलं. मी असं कड्यावर घेतलं. त्या लेकराच्या डोळ्यातून अश्रू येत होते. तिला आई आठवली, बाप आठवला. मांडीवर घेण्यासाठी आई राहिली नाही. बाबा, एक बोलू आता, बुवाजी बाबांच्या चरणाजवळ सांगतो, ज्यांना कोणीच नाही ना, त्यांच्यासाठी जगा, तोच खरा परमार्थ आहे. साहेबराव बाबांचं जगणं तसं आहे. ज्यांना कोणीच नाही त्यांच्यासाठी जगा, भगवंत आपल्या पाठीमागे राहील. चिमणी पाखरं चित्रपट सर्वांनी पाहिला असेल. ते लेकरं ज्यावेळेला पाहिले ना माऊली, त्यावेळेला चिमणी पाखरं चित्रपट मला आठवत होता. माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदाला झालं, जशी अमृताची धार होत सोन्याचा संसार, माझ्या राणीचा सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त होतो महाराजांच्या चुकीमुळे. आणि पुढे घडतं काय दादा, कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करतून गेली. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करतून गेली. कसं विपरीत झालं सारा सोन्याचा संसार, माझ्या राणीचा लक्ष विजला हो नंदाई, कशी मंदिरा. एक बोले, जीवनातून एकदा बाप गेला, माई गेली, जीवन संपलं. आईचं महत्व प्रत्येक जण सांगतो, पण अदृश्य रूपामध्ये लपलेला बाप सुद्धा जगाला सांगत चला. अदृश्य रूपामध्ये लपलेला बाप जगाला कळू द्या. काय असतो बाप महाराज? एक बोलू, काय असतो बाप? अरे पोळे बनवून देणारी आपली आई असते.
पती पोळी बनवण्यासाठी गहू पिकवणारा बाप तो कधी विसरायचा नसतो. आज नागोबाबा खंडोबाबा त्याच परंपरेचा एक आधार देणारा दैवत आणि पितृ परंपरा ज्यांनी सांभाळली साहेबराव बाबा हा सर्व साधकांचा बापच आहे. आपल्या जीवनाला आधार देणारा बापच आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवान दादा अवतारी पुरुष आहे म्हणून त्यांना माणूस म्हणू नका. ते आपल्यासारखे जरी राहत असतील तर समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून नाही लिंगा. संत नव्हती जगा मानसाच्या सारखे ज्ञानेश्वर ज्ञानराज मावळे तुका ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे ओ निरुक्ती बाबीर बाबा महाराज की सिद्धेश्वर भगवान की विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की झालेली सेवा बाबांच्या चरणी समर्पित करून आजच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार रामायणाचार्य शिवपुराणाचार्य सुधाकरजी महाराज पवार महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. या ठिकाणी सर्व भजनी मंडळाच्या चरण नतमस्तक होतो. काही चुकीचे शब्द गेले अशी माझी मला परत घ्या. चांगलं असेल अनुकरण करा. रामकृष्ण हरी विठ्ठल जय जय हरी विठ्ठल जय जय करू वेडेवा पुढे उत्तरे हरी नाशी विचारिला अधिकार बाबा के जय, महाराज की जय.